मला खात्री आहे मॅडम, प्रोडक्टचे रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे, कारण तुमच्या क्वालिटी स्टँडर्ड प्रमाणेच. रिजेक्टेड. तुमचा हा फेस पॅक रिजेक्ट झालाय. काय? हो, बघा. तुमचा हा पॅक आमच्या क्वालिटी स्टँडर्ड्स मध्ये बसत नाही. तुम्ही आमचा वेळ वाया घालवलात खरंच. हे कसं शक्य आहे मॅडम? अहो, माझे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत. म्हणजे आजपर्यंत कस्टमर्सनी चांगलाच फीडबॅक दिलाय, कुणालाही आवडलं नाही असं झालंच नाहीये. पण तो आमच्या कंपनीच्या स्टँडर्ड्स मध्ये बसत नाही. वेट अ सेकंड. हे आम्ही प्रोड्यूस केलेले काही प्रोडक्ट्स आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्याला खूप डिमांड आहे. आणि तुमचा हा जो काही पॅक आहे तो ह्यांच्या जवळपास पण जाणारा नाही. आय अग्री की तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या प्रोडक्ट्सना डिमांड असेल किंवा खूप चांगला फीडबॅक तुम्हाला आला असेल, पण आमच्या कंपनीच्या क्वालिटी स्टँडर्ड्समध्ये ते बसत नाही. सो थँक्यू. तुम्ही तुमची ऑर्डर घेऊन परत जाऊ शकता. थँक्स. मॅडम, पण आम्ही पूर्ण ऑर्डर कंप्लीट केली आहे, त्याचं काय करायचं? दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. आय एम सॉरी. अहो, मी तुमच्याकडनं ॲडव्हान्स पण घेतला नाहीये. एवढी मोठी, माझे बरेच पैसे गेले तो. मग जी लोक ह्या लेवलची प्रोडक्ट्स घेतात त्यांना तुम्ही सेल करू शकता. मॅडम, एवढी ऑर्डर मी, हे एवढे प्रोडक्ट्स मी कुणाला आणि कसे कसे सेल करणार सांगा ना मला. मी रॉ मटेरियल घेतलंय सगळं, मला त्याचेही पैसे पे करायचे आहेत. तो नाही, ठीक आहे, दॅट्स ओके. असं असेल तर तुमच्यावर दया म्हणून तुमच्या रॉ मटेरियलचे पैसे मी तुम्हाला देऊ शकते. दुर्गेश, त्यांना कितीचा चेक हवाय ते विचारून घे. एक मिनिट, मला कुणाचीही दया नकोय. ओ येस, तुमचा स्वाभिमान तुम्हाला ते अलाव करणार नाही, नाही का? कमाल आहे तुमची. एका बाजूला तुम्ही मला सांगताय की कसं तुम्हाला बिझनेसमध्ये नुकसान होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला मदत करते तर तीही स्वीकारायला तुम्ही तयार नाही आहात. गॉड नोज व्हॉट यू वॉन्ट. एनिवे, तुम्ही तुमची ऑर्डर परत नेऊ शकता आणि त्या अख्ख्या ऑर्डरचं काय करायचं इज ॲब्सोल्युटली युअर लुकआउट. थँक्स. दुर्गेश. येस. हॅलो, चावी रेडी आहे ना? अहो, असं काय करताय? मी दुपारी तुमच्याकडे चावी करायला टाकली होती. मला लवकरात लवकर चावी हवी आहे. अजून कशी काय तयार नाहीये? अहो मॅडम, तुम्ही दिलेल्या चावीचं मेकिंग अवघड आहे, वेळ लागतो. असा कसा वेळ लागतो? हे बघा, मी अर्ध्या तासात तिकडे येते. मला चावी रेडी पाहिजे. हा हा नवीन प्रॉब्लेम. मला एक कळत नाहीये, असं कसं काय करू शकतात ते? हा, नाही, मी म्हणतो त्यांना ऑर्डर आपली घ्यावीच लागेल, काही करून. हे काय चाललंय एक्झॅक्टली? कोणी सांगेल का मला? अश्विनी, काय चाललंय इकडे? काय घडलंय? त्यांनी आपली ऑर्डर रिजेक्ट केली कारण त्यांना आपली क्वालिटी आवडली नाही.
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रोडक्टच्या स्टँडर्डप्रमाणे आपल्या फेस पॅकची क्वालिटी नाही आहे. मार्केटमध्ये जेवढे फेस पॅक आहे ना त्यांच्या तुलनेत आपला फेस पॅक कुठे कमी पडतोय हे शोधून काढायला हवं. हे बघ अश्विनी, ते सगळं आपण करू, पण त्यांनी ऑर्डर द्यायच्या आधी आपला पॅक चेक करून घ्यायला हवा होता ना. त्याचे एंड मोमेंटला कसं बोलू शकतात की त्यांना आपली क्वालिटी पटली नाहीये. हे बघ अश्विनी, आता ना त्यांना आपले प्रोडक्ट्स घ्यायलाच हवेत. हा करेक्ट आहे. असं पहिल्यांदाच घडतंय की माझं प्रोडक्ट कुणाला आवडलं नाहीये आणि त्यांच्या या फीडबॅकवर मला काम करावंच लागेल. अश्विनी, प्रतीकने जे सांगितलं ते परत एकदा सांगतो तुला तुझ्या क्वालिटीवर वर्क करायचंय, ठीक आहे कर ना, पण ती नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती ना, मग आपली ऑर्डर त्यांनी एक्सेप्ट करायलाच हवी. मी त्यांना माझ्या पॅकची क्वालिटी सुधारून दाखवेन. मी परत पॅक बनवेन. तुला क्वालिटी इम्प्रूव्ह करायची कर ना, कोण नाही म्हणतंय, पण असं इमोशनली बिझनेस नाही करता येत. त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर त्यांनी एक्सेप्ट करायलाच हवी. दॅट्स देअर प्रॉब्लेम. ती करायला हवी आधी. पण त्यांना जर आपलं प्रोडक्ट आवडलंच नाहीये तर ते का ऍक्सेप्ट करतील ना? हा विचार ना त्यांनी आधी करायला हवा. आणि ऑर्डर एक्सेप्ट करायची नसेल तर आधी सॅम्पल मागवायचं असतं. सॅम्पल त्यांनी रिजेक्ट केलं नाही कारण त्यांनी घेतलंच नाही. मग ही चूक आपली नाहीये ना, त्यांची आहे. असा बिझनेस होत नाही अश्विनी. हीच गेलो ते इगतपुरीला असं झालंय मला. तू सांगितलं नाही काय? आणि पांड्या, तुला सांगता नाही आलं मला? अरे यार, मला पण माहिती नव्हतं की हे सगळं असं होईल आणि कामाच्या गडबडीत विसरून गेलो मी. आणि तरी जेनी सांगत होते की तिला कसला तरी डाऊट येतोय, पण आम्ही कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि खरंच आम्हाला माहित नव्हतं की हे सगळं असं होईल. झालं ते झालं. तू दे ते कार्ड, दे त्या बाईचं, मी भेटून येतो तिला. मी पण येते तुमच्याबरोबर. अगं थांब जरा, कार्ड दे. तू नको येऊस आता. कार्ड दे. अहो, कार्ड दे. तिथे जाऊन उगाच चिडचिड नका करू. मीरा कौशिक, बघतो काय करायचं ते. मी हँडल करतो तिला. आलोच. हे आपलं बॅग आतमध्ये ठेवून दे. तुमच्या मीरा मॅडम कुठे बसतात? सर, मॅडम बिझी आहेत आणि अपॉइंटमेंट शिवाय ते भेटत नाही कोणाला. रे मिस मीरा कौशिक. श्रेयस,
वृषाली. श्रेयस दादा. किती वर्षांनी बघतोय तुला. हो. दादाचे फोटोज एवढे. ओ माय गॉड. मीरा मॅडमनी त्यांच्या सिक्रेट रूम मध्ये दादाचे फोटोज का लावलेत? वा शिल्पी वा, नशिबानेस काय कमाल खजाना शोधून काढलायस. अरे बापरे. दादाचा गॉगल आहे हा. आई शपथ, हे घड्याळ सुद्धा दादाचं आहे. दादाच्या सगळ्या कॉलेजमधल्या गोष्टी इथं कशा काय? लव्ह फॉर एव्हर. एस लव्स व्ही. श्रेयस लव्स वृषाली. वृषाली? वृषाली कोण आहे? मीरा कौशिक. हा काय प्रकार आहे? लग्न आधीची वृषाली, लग्नानंतर मीरा. हो, सो नाव युअर मिसेस मीरा कौशिक. हा, येस. कुठे गायब झालेली? हा, माझ्या लग्नाला सुद्धा आली नाहीस. अख्खा ग्रुप आलेला कॉलेजचा, आणि तू तू गायबच झालीस. अरे त्या दरम्यान ना पप्पांची ट्रान्सफर झाली होती दिल्लीला, आणि आम्ही दिल्लीला शिफ्ट झालो. आणि ज्या दिवशी तू पत्रिका द्यायला आला होतास ना, नेमकं त्याच दिवशी आम्हाला ट्रान्सफरची न्यूज कळली होती. मग तेव्हा तुला सांगितली असती तर तुझा मूड ऑफ झाला असता, म्हणून तुला नाही सांगितलं. पण आय एम सॉरी. मीरा, बेस्ट फ्रेंड होतो मी तुझं, न सांगताच निघून गेली. आय एम रिअली सॉरी. शिफ्टिंग मध्ये राहिलं रे. फोन नावाची गोष्ट असते ना, फोन करायचा, पत्र लिहायचं, काहीतरी सांगायचं. आम्ही किती शोधलं माहितीये, पूर्ण ग्रुप शोधत होता तुला. यू जस्ट वॅनिश्ड यार. अरे तुला माहितीये, शिफ्टिंग मध्ये ना ती एक माझी माहिती छोटी डायरी होती, ज्याच्यामध्ये मी सगळ्यांचे नंबर्स लिहून ठेवायचे, कलेक्ट करायचे. ती हरवली. मग तुझा नंबर नव्हता. बरं हे सगळं राहू दे, मला सांग तू एकदम कसा आलास इथे अचानक? ऍक्च्युली तुझ्याशी भांडायला आलो. म्हणजे मीरा कौशिकशी भांडायला आलो. पण तुला बघितलं, जुनी मैत्रीण माझी, आणि भांडायचा स्टान्सच निघून गेला. पण भांडायला का? माझ्या बायकोची ऑर्डर एक्सेप्ट नाही केलीस तू, त्याचा जाब विचारायला आलो. तुझ्या बायकोची ऑर्डर? एक मिनिट. अश्विनी वाघमारेची ऑर्डर? अश्विनी तुझी बायको आहे? हो. प्रिय श्रेयस, गेले कित्येक दिवस मला तुला ही गोष्ट सांगायची आहे, पण सांगायची कधी हिंमत नाही झाली. तू म्हणशील बेस्ट फ्रेंड पासून काय लपवायचं, पण मी माझ्या मनातली ही गोष्ट तुला सांगितली असती तर कदाचित तू माझ्याशी असलेली मैत्री सुद्धा तोडली असतीस. मला माहितीये, मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते तुला कधीच वाटत नाही. आता घाबरायचं काहीच कारण उरलं नाहीये, कारण तू लग्न करतोयस. मला सोडून तू दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करतोयस. पण श्रेयस, मी तुला दुसऱ्या कोणाचं झालेलं कधीच बघू शकत नाही. त्यामुळे मी मुंबई सोडून निघून जातेय. तुझीच वृषाली.
याचा अर्थ ही जी कोणी बाई आहे वृषाली, हिचं प्रेम होतं दादावर. दादा आणि मीरा एकाच फोटोमध्ये. वृषाली लव्ह श्रेयस, याचाच अर्थ दादाची मैत्रीण वृषाली सोनटक्के, म्हणजे वृषाली म्हणजेच मीरा, म्हणजे मीराचं प्रेम होतं दादावर. मीरा कौशिक, हे सगळं सांभाळून तू खूप मोठं काम केलंयस. काय मटेरियल लागलंय माझ्या हातात. आता मी बघतेच तू मला बाहेर कशी काढतेस ते. या डायरीत काहीतरी असणार नक्कीच. आय नीड टू चेक दिस. हे सगळं पुढे खूप उपयोगी पडणार आहे मला. मला तुला भेटून इतका आनंद झालाय मी सांगू नाही शकत तुला. ऑर्डरचं इतकं टेन्शन आलेलं आम्हाला सगळ्यांना घरी, पण आता काय तूच म्हटल्यावर टेन्शनच नाही. यो द मीरा कौशिक. मी आत्ताच अश्विनीला फोन करतो आणि सगळं सांगते. श्रेयस, फोन वगैरे नंतर कर रे. आणि तसंही आपली मैत्री आणि बिझनेस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा प्लीज डोंट मिक्स अप. ते सगळं राहू दे. मला सांग तू कसा आहेस. नाही म्हणजे मिक्सअप म्हणजे असं कसं बोलतेस. यू माय फ्रेंड. नाही प्रिन्सिपली यू आर राईट की बिझनेस आणि फ्रेंडशिप मिक्स करायला नको. आणि तू इतकी मुरलेली बिझनेस वुमन आहेस. तुला कळायला हवं की आधी तू सॅम्पल मागायला हवं होतंस. त्याच्यात काही त्रुटी असत्या तर तू तिला सांगून मग त्या चेक करून आणि त्यानंतर सुद्धा आवडल्या नसतात तर वेगळी गोष्ट आहे की यू रिजेक्टेड द ऑर्डर. प्रिन्सिपली तूही रॉंग आहेस. आणि माझी बायको काही मशीन मेड प्रोडक्ट्स नाही बनवत, ती घरी बनवते हे सगळे प्रोडक्ट. आणि घरी बनवलेले प्रोडक्ट्स आणि कंपनी मेड फॅक्टरीमध्ये बनवलेले प्रोडक्ट्स यात फरक असणार होतो. आणि ती जे घरी प्रोडक्ट्स बनवते ते परफेक्ट असतात. दे आर अमेझिंग. आय नो दॅट. आय अग्री. पण तरीही ते प्रॉडक्ट्स माझ्या कंपनी स्टँडर्डनुसार चांगले नाहीयेत. मग ते मी का विकत घ्यायचे. अरे मग तिला बोलव इकडे, तिला समजव, तिला सांग तुला काय हवंय, व्हॉट इज मिसिंग. लेट हर नो. आय एम शुअर ती तुला परफेक्ट प्रोडक्ट बनवून देईल. बरं बाबा ठीक आहे, तुझी मैत्रीण म्हणून तुझ्या बायकोसाठी इतकं तर मी करूच शकते. पण तुझ्याबद्दल काही बोलणार आहेस का नाही. फक्त तिच्याच बद्दल बोलतोयस. आणि तसंही श्रेयस, हे असं तुझ्या बायकोसारखं सगळ्यांना ट्रेन करत बसले ना तर मग मी कधी बिझनेस करायचा. ऍक्च्युली यू आर राईट. सगळ्यांना असं समजवत बसलीस तर प्रॉब्लेम होईलच. आणि तू एकेकाळची माझी बेस्ट फ्रेंड होती. सो आय कॅनॉट एक्सपेक्ट फ्रॉम यू की तू माझ्यावर फेवर करशील आणि माझ्या बायकोचं प्रोडक्ट एक्सेप्ट करशील. आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. ठीक आहे, मी सांगतो अश्विनीला काय सांगायचं. एनी आय टेक युअर लीव्ह. बाय. श्रेयस, इतकी वर्ष मी ह्या क्षणाची वाट बघत होते. श्रेयस भेटला की त्याच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, सगळं सगळं ठरवून ठेवलं होतं. पण आज जेव्हा तो खरोखर माझ्या समोर आला तेव्हा हे सगळं काय बोलत बसले मी काय रिॲक्ट करू हे कळलंच नाही मला. हा सर, आमच्याकडे काही अश्विनी ब्युटी इसेन्शियलचे फेस पॅक्स आहेत. हा तुम्ही थोडे. ठीक आहे सर, ओके. आय डोंट नो वाय, पण ह्या डीलमध्ये ना मला पहिल्यापासूनच गडबड वाटत होती. मी तुला ना फोर्सफुली सांगायला पाहिजे होतं की तू आधी ऍडव्हान्स घे म्हणून. खरं तर माझंच चुकलं. आता मला काही कळेन असं झालंय की आपले प्रोडक्ट आपण सेल कसे करायचे. अश्विनी, असं काही होणार नाहीये. आपण काहीतरी सोल्युशन काढूच ना. हां सर. हो 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 हो, मी तुमच्या मॅनेजरकडे सॅम्पलची डबी ठेवली आहे. हां, प्लीज एकदा चेक करा आणि मला लगेच कळवा. हो, तुम्हाला जेवढी पण ऑर्डर लागेल ना तेवढी मला सांगा, आम्ही तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करू. हो सर, हो सर. येस सर, येस सर. थँक्यू सर. हां पांडे सर, काही सोल्युशन मिळालं? सोल्युशन नाही आहे, पण सॅम्पलच्या डब्या सगळीकडे देऊन आलो, पण कन्फर्म ऑर्डर कुठूनच मिळत नाही आहे.
आपले प्रोडक्ट्स पण ऑर्गॅनिक आहेत, फेस पॅकमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता जास्त आहे. काय होणार आहे, कसा सगळा खर्च निघणार आहे, केवढं नुकसान, रॉ मटेरियलचा खर्च, त्याच्यानंतर पॅकेजिंगचा खर्च. बापरे. टेन्शन आलंय, काही कळत नाही काय करावं. देव न करो पण वहिनी, समजा आपल्या प्रोडक्टचा सेलच नाही झाला तर किती रुपयांचं नुकसान होईल? 4.5 ते 5 लाखापर्यंत. 4.5 ते 5 लाख. हे 5 लाखाचं नुकसान?